भावी शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीची तयारी आणि त्यासोबत असणारे बरेचसे प्रश्न नेहमी तुमच्या डोक्यात असतात. महत्वाचा मुद्दा असा की तयारी करत असताना तुम्हाला परीक्षा द्यावी लागते, ती म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी. आणि या परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला गरज असते ते म्हणजे योग्य त्या संदर्भ साहित्याची आणि त्यासोबत योग्य अशा मार्गदर्शकाची. तर तुम्ही ही अशाच पद्धतीची तयारी आगामी 2024च्या अनुषंगाने करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील अग्रगण्य असणारी आपली इग्नाइट अकॅडमी नावाची जी संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून 2022 ला जी काही टेट परीक्षा झाली होती, म्हणजेच अभियोग्यता चाचणी झाली होती, त्याच्यामध्ये जवळपास शेकडो विद्यार्थी आज शिक्षक म्हणून रुजू झालेले आहे. आणि याच विद्यार्थ्यांनी एक टॅगलाईन या अकॅडमीला दिलेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात विश्वसनीय व अग्रगण्य संस्था इग्नाइट अकॅडमी. हे आम्ही बोलत नाहीये, तर हे बोलताय आमचे रिझल्ट. विद्यार्थी मित्रांनो, 2022 ला जी शिक्षक अभियोग्यता चाचणी झाली होती, त्या शिक्षक अभियोग्यता चाचणीमध्ये जवळपास 500+ विद्यार्थी मित्र आज आपले शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की तयारी करत असताना जेव्हा तुम्हाला सर्वोत्कृष्ट मार्गदर्शकाचा मुद्दा सांगितला जातो, त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट येते, ती म्हणजे ती फॅकल्टी एक्सपर्ट फॅकल्टी असणं अपेक्षित असतं. तर तुम्ही पाठीमागे बघू शकता, ही आहे इग्नाइट अकॅडमीची एक्सपर्ट फॅकल्टी, ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्ञान वराडे सर, योगेश बोबडे सर, विजय शेळके सर, बाळासाहेब बोडके सर, अमोल गाडेकर सर आणि बाळकृष्ण डाके सर हे तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक तुम्हाला लाभले जातील. जर तुमचं असं स्वप्न असेल की मला आगामी 2024च्या अनुषंगाने शिक्षक भरतीची तयारी करायची आहे आणि माझी तयारी परिपूर्ण झाली आहे, तर त्यासाठी इग्नाइट अकॅडमी नेहमी 24/7 तुमच्या सोबत असेल. कारण 2022 चे हे रिझल्ट आम्हाला एक प्रकारे प्रेरणा देण्याचं काम करत आहे की आम्ही अजून कशा चांगल्या पद्धतीने शिक्षक अभियोग्यता किंवा शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये चांगलं काम करू शकतो. तर तुम्ही या इग्नाइट अकॅडमी सोबत जोडण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती लगेच कॉन्टॅक्ट जे तर करू शकता. 88 88 99 61 16 किंवा 88 88 25 61 17. आगामी अभियोग्यता चाचणीच्या अनुषंगाने आपली बॅच सुद्धा सुरू झालेली आहे आणि ती जी बॅच असेल आपली, ती प्युअरली IBPS पॅटर्न नुसार असेल. या बॅचची माहिती तुम्ही पाठीमागे घेऊ शकता.